तुम्हाला कधी असं वाटतं का, की काही चुकीचं घडलेलं नसतं, तरीही मनात एक भीती असते, जणू काहीतरी होणार आहे, जणू काहीतरी बिघडणार आहे. तुम्ही दिवसभर बिझी असता, काम करता, लोकांमध्ये असता, पण दिवसाच्या शेवटी तुम्ही स्वतःलाच विचारता, "मी एवढा अस्वस्थ का आहे? मी एवढा का घाबरतोय?" तुम्ही ठीक असता, सगळं नॉर्मल असतं, पण आतून मन शांत नसतं. खरं सांगू, तुमची भीती प्रॉब्लेम नाही. तुमचं मन शांत नाही, हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही, तोपर्यंत भीती कधीच संपत नाही. आपण सगळे काय करतो? भीती कमी करण्याचा प्रयत्न, सिच्युएशन बदलण्याचा प्रयत्न, लोक बदलण्याचा प्रयत्न. पण एक गोष्ट आपण इग्नोर करतो, आपलं माइंड. कारण ट्रूथ खूप सिंपल आहे. शांत मन असेल तर भीती कमी होते. अस्थिर मन सतत भीती निर्माण करते. तुम्ही दिवसभर बिझी असता, पण प्रोडक्टिव्ह नसता. तुम्ही काम करता, पण इम्पोर्टंट काम करत नाही. आणि एक्झॅक्टली तसंच तुम्ही थॉट्स मॅनेज करत नाही. त्यामुळे फिअर वाढतो. भीतीची सुरुवात कुठून होते? भीती अचानक येत नाही, ती तयार होते हळू-हळू. कधीतरी काहीतरी चुकलं असेल, कोणीतरी दुखावलं असेल आणि माइंडने ठरवलं, हे पुन्हा होऊ नये. तुम्ही फ्युचरमध्ये जगता. जर असं झालं तर? मी फेल झालो तर? जे अजून घडलंच नाही, त्याची भीती तुम्ही आत्ताच अनुभवता. सेल्फ डब मी हँडल करू शकणार नाही, ही एक लाईन तुमचा कॉन्फिडन्स कमी करते आणि भीती वाढवते. ओव्हर थिंकिंग हॅबिट्स तुमचं माइंड शांत बसत नाही. ते सतत विचार करतं, सिनॅरिओज तयार करतं आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघा. तुमचा इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू आधीच तुम्ही घाबरता का? इंटरव्ह्यूमुळे नाही, तुमच्या थॉट्समुळे. कोणाशी बोलायचं आहे, तो काय विचार करेल आणि तुम्ही बोलतच नाही. नवीन काम स्टार्ट करायचं आहे, पण तुम्ही डिले करता कारण फेल्युअरची भीती नाही. मी पुरेसा नाही, ही भीती. तुम्ही फोन स्क्रोल करता, थोडा वेळ आराम मिळतो, पण आतून एन्झायटी वाढते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं माइंड ट्रूथ आणि इमॅजिनेशन्समध्ये फरक करत नाही. तुम्ही जर वारंवार निगेटिव्ह इमॅजिन केलं, माइंड त्याला रिअल समजतो. बॉडी रिॲक्ट करते. फिअर, एन्झायटी तुमचं माइंड तुम्हाला प्रोटेक्ट करत नाही. कधी-कधी ते तुम्हाला ट्रॅप करतं, जर तुम्ही माइंडला डायरेक्शन दिलं नाही. ते स्वतः डिस्ट्रॅक्शन्स शोधतं. स्वतः प्रॉब्लेम तयार करतं. म्हणूनच तुमचं माइंड शांत नाही, कारण तुम्ही त्याला शांत राहू देत नाही. आता काय करायचं? भीतीशी फाईट नाही करायची. माइंड शांत करायचं. अवेअरनेस. थॉट आला की लगेच पकडा. मी आता काय विचार करतोय? क्वेश्चन युअर थॉट्स. हे खरंच आहे का? की मी इमॅजिन करतोय? प्रेझेंटमध्ये या. स्वतःला विचारा, आता खरंच काही प्रॉब्लेम आहे का? 90% वेळा आन्सर असेल, नाही. कंट्रोल सोडा. सगळं कंट्रोल करायची गरज नाही. काही गोष्टी अनसर्टेन्स असतात आणि ते नॉर्मल आहे. माइंड ट्रेनिंग. माइंडला ट्रेन करावा लागतो जेव्हा तो भटकतो. जेव्हा तुम्ही थॉट्स ऑब्झर्व्ह करता, प्रेझेंटमध्ये राहता, कंट्रोल सोडता, तेव्हा हळूहळू मन शांत होतं, भीती कमी होते, कॉन्फिडन्स वाढतो. तुम्हाला फिअरलेस बनायचं नाही, तुम्हाला शांत बनायचं आहे. कारण शांत माणूसच खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग असतो. आज एक डिसिजन घ्या. मी माझ्या थॉट्सवर ब्लाइंडली विश्वास ठेवणार नाही. मी त्यांना समजून घेणार. लक्षात ठेवा, मन शांत असेल तर भीती आपोआप संपते आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचं माइंड कंट्रोल केलं, त्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य कंट्रोल केलं. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. या प्रवासात नक्की जोडले जावा. थँक यू फॉर वॉचिंग.